संस्कृत भाषेच्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असा मुद्दा म्हणजे संस्कृत वर्णमाला. स्वराः त्रयोदश 13. 3 प्रकार. स्वर कशाला म्हणतात? तर ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे केला जातो त्यांना स्वर असे म्हटलं जातं. ऱ्हस्व स्वराः, दीर्घ स्वराः, संयुक्त दीर्घ स्वराः. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. ज्या स्वरांचं उच्चारण करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. आणि जे स्वर 2 किंवा 2 पेक्षा अधिक स्वरांपासून बनलेले असतात त्यांना संयुक्त दीर्घ स्वर असं म्हटलं जातं. ऱ्हस्व स्वर अ, इ, उ, ऋ, र्लो. दीर्घ स्वर आ, इ, उ, ऋ. संयुक्त दीर्घ स्वर ए, ऐ, ओ, औ. व्यंजन 33, वर्गीय व्यंजन 5, अवर्गीय व्यंजन 8. प्रत्येक वर्गात 5 व्यंजन, 5 वर्ग आहेत. क वर्ग क, ख, ग, घ, ञ. च, छ, ज, झ, ञ. ट, ठ, ड, ढ, न. त, थ, द, ध, न. प, फ, ब, भ, म. य, र, ल, व, श, ष, स, ह. ळ हे संस्कृतमध्ये येत नाही. स्वराश्रितो अनुस्वारः अनुस्वार, विसर्गः विसर्ग. श्र मध्ये काय काय आहे? हलंत श, हलंत र, अ. ग्र, हलंत ग, हलंत र, अ. त्र, ज्ञ, क्ष. क्ष मध्ये हलंत क, हलंत श, अ. लिखाण करत असताना कधीही उजव्या बाजूचं आपल्याला लिखाण करणं आवश्यक आहे, किंवा डाव्या बाजूचं जरी आपण टॅब, मोबाईल, लॅपटॉपवर टाईप केलं तरी उजव्या बाजूचं उत्तर मिळून जातं. पद्माम पद्मम, ब्रह्मा ब्रह्मा, उद्भव उद्भव. पाहू शकता अनेक उदाहरणं. आता वर्ण विग्रह किंवा शब्द विग्रह. माला हलंत म प्लस आ, हलंत ल प्लस आ. प्रज्ञा हलंत प, हलंत र, अ, हलंत ज, हलंत य, आ. तर बाकीचे उदाहरण आपण समजून घेऊ शकता. सरावासाठी आपण कुठलेही शब्द घ्यायचे आणि त्यांचा वर्णविग्रह, वर्णविन्यास करायचं. बाकी संस्कृत संदर्भात कुठलाही प्रश्न, अडीअडचणी असतील तर 98 220 95 760 या क्रमांकावर आपण फोन करून विचारणा करू शकता. माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं, त्यांच्या पालकांचं, संस्कृत शिकवणाऱ्या गुरुजनांचं आणि शाळेच्या माध्यमाने आणि ट्युशनच्या माध्यमाने शिकवणाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. एन केन माध्यमाने आपला विद्यार्थी संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं नाव त्यानं मोठं करावं ही अशी अपेक्षा आहे. आता स्वरांच्या मात्रा. अ काहीच नाही, आ, काना. पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार. रहस्वरू, दीर्घरू, अर्लूला मात्रा नाहीये. ए एक मात्रा, ऐ 2 मात्रे, ओ एक काना 1 मात्रा, औ एक काना 2 मात्रे, आणि अह. याच्यातलाच आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. गंगा, गवर अनुस्वार पुढं गा. क, ख, ग, घ, ञ म्हणून ते ड वालं येतं, म्हणून तिथं गडगा असं म्हटलं जातं त्याला, गंगा. रोमांच, मावर अनुस्वार पुढं च. च, छ, ज, झ, ञ म्हणून हे राईट केलेले इकडलं उजव्या बाजूचं रोमांच योग्य येणार आहे. याला म्हणायचं अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरणं. मराठीमध्ये अनुस्वारांचाच वापर करायचा, पण संस्कृतमध्ये अनुस्वार कुठंच वापरायचा नाही, अनुनासिक वापरलं जातं. तरी सुद्धा सिंह, सीवर अनुस्वार पुढं ह. ह कोणत्या वर्गात आहे? कोणत्याच नाही, अवर्गीय. म्हणजे दुसरा नियम इथं असा की अनुस्वाराच्या पुढे जर अवर्गीय व्यंजन आलं तर अनुस्वार तसाच कायम राहतो. आता इथं दिलेले खाली काही उदाहरण आहेत. अंजली ही अवर अनुस्वार पुढं ज, च, च, ज, झ, ञ मंत्र आलेलं आहे. बाकीच्या उदाहरणांचा आपण छानपैकी सराव करू शकता. अडी अडचणी वगैरे वाटल्या तर विचारू शकता. निंबह, निवर अनुस्वार पुढं ब, प, फ, ब, भ, म म्हणून म आलं निंबह. अनुस्वार कधी लिहायचा आणि हलंत म कधी लिहायचा या संदर्भातला नियम. शब्दाच्या शेवटी उभीदंडी द्यायचं, तर त्यावेळेस त्याच्या अगोदर कधीच अनुस्वार लिहायचा नसतो. पूर्णविराम, डॅश, कॉमा, गुणिले, इज इक्वल टू अशा चिन्हांच्या अगोदर कधीही हलंत म लिहिणं आवश्यक आहे. वाक्यम रसात्मकम काव्यम, काव्यम वाक्याच्या शेवटी सुद्धा हलंत म लिहायचंय.
रसात्मकम आणि वाक्यमच्या येवर अनुस्वार दिलेला आहे, का तर पुढे व्यंजन आलेली आहेत. म्हणजे नियम असा सांगतो की व्यंजनांच्या अगोदर कधीही अनुस्वार द्यायचा, स्वरांच्या अगोदर मात्र हलंतम लिहायचं. कसं? वाक्यम अतीव रसपूर्णम, वाक्यम सम हलंत केलेलं आहे. हस्तस्य भूषणम दानम, हाताचं भूषण दान आहे. या ठिकाणी भूषणमच्या नवर अनुस्वार आहे, पुढं दानमचं म, कारण दानमचं दा हे व्यंजन आहे आणि दानमचं म हलंत करायचंय. सत्यम कंठस्य भूषणम, सत्यमच्या येवरचा अनुस्वार बरोबर आहे, का तर पुढं क हे व्यंजन आहे. कंठस्य संस्कृतमध्ये अनुस्वार येत नाही म्हणून क वर अनुस्वार न देता न बाणाचं लिहायचं, ट ठ ड ढ न बाण. भूषणम शेवटचं बरोबर आहे, का तर तिथं पूर्णविराम आहे म्हणून हलंतम. परोपकारार्थम इदम शरीरम, परोपकारार्थमच्या थ वर अनुस्वार द्यायचा का हलंतम, ते पुढल्या शब्दावर डिपेंड आहे. पुढला शब्द आहे इदमचं ई स्वर आहे म्हणून हलंतम केलं. इदमचं म हलंत करायचं का अनुस्वार, ते पुढल्या शब्दावर डिपेंड आहे. श हे शरीरमचं श हे व्यंजन आहे, अनुस्वार द्यायचं. आणि शरीरमचं म काय करायचं, हलंत करायचं. का? कारण वाक्याच्या शेवटी हलंत म. पिंडे पिंडे मतीही भिन्ना, पीवर अनुस्वार पुढं ड ट ठ ड ढ न म्हणून बाणाचं आलेलं आहे. सताम तू संगह सकलम प्रसूते, सतामच्या तावर अनुस्वार पाहिजे का, म हलंत बरोबर आहे. तर पुढं आहे तू, त हे व्यंजन आहे म्हणून तावर अनुस्वार. संगह सवर अनुस्वार पुढं ग, क ख ग घ य ड आलं म्हणून तिथं ड लिहायचं. सकलम लवर अनुस्वार, का तर पुढं प्रसूतेचं प्र हे व्यंजन आहे म्हणून. सतसंगती ही कथय किम न करो ती पुंसाम, चांगल्या लोकांची संगत मनुष्याची काय बरे चांगले करत नाही, चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे. सवर अनुस्वार पुढं ग म्हणून संगती ही. किमच्या कीवर अनुस्वार, कारण पुढं न आलंय म्हणून व्यंजन आलंय म्हणून. पुंसामच्या सावर अनुस्वार न देता हलंतम करायचंय. पण संस्कृतमध्ये अनुस्वार कुठे येत नाही, पुवर कस काय, त्याच्या पुढं आहे अनुस्वाराच्या पुढं स, य र ल व श श स ह हे एवढे आले तर अगोदर अनुस्वार तसाच कायम राहतो. नभोंतरिक्षम गगनम अनंतम सूर्वर्त्मखम, नभोंतरिक्षम क्षवर अनुस्वार, का तर गगनमचं म हल ग आलंय व्यंजन. गगनमच्या नवर अनुस्वार द्यायचा का हलंतम, पुढल्या शब्दावर डिपेंड आहे. पुढला शब्द आहे अनंतम, म्हणजे अ हा स्वर आहे म्हणून अनंतमचं म हलंत. नवर अनुस्वार योग्य आहे का अनंतमच्या, नाही, कारण पुढं त थ द ध न. पुढे सूरवर्तम स हे व्यंजन म्हणून र तवर अनुस्वार द्यायचं आणि खम खवर अनुस्वार द्यायचं का हलंतम, तर शब्दाच्या शेवटी कधीही हलंतम करणं आवश्यक आहे. एकंदरीत अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ आपणाला यूट्यूबच्या माध्यमाने शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलवर आपणाला पाहायला भेटणार आहेत. खूप व्हिडिओ बनवले आज, आणखी चालूच आहेत बनवणं.